आज वसमत शहरामध्ये स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ व वंध्यत्व निवारण लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अजय एस लोकडे यांचे मातोश्री हॉस्पिटल नर्सिंग मॅटर्निटी होमचा भव्य स्थलांतर व शुभारंभ सोहळा संपन्न झाला। यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते या हॉस्पिटल नर्सिंग मॅटर्निटीचा उद्घाटन करण्यात आले। यावेळी नांदेड जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष भंते पय्याबोधीजी, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ दीपक वखारिया, अकोल्याच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती कुलवाल यासोबत राजकीय, वैद्यकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। मध्ये झालेला आहे, त्यामुळे सर्वांच्या वसमतच्या सर्व जनतेतर्फे मी डॉक्टर लोकडे सरांना पुढील हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते नक्कीच त्यांना रिस्पॉन्स आणि चांगलं चालेल याबद्दल मी त्यांना सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देतो। त्यांचं जे काम आहे आपण बघितलं असेल, मागच्या 7-8 वर्षामध्ये वसमतमध्ये त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। वेगवेगळे जे प्रसूती असतात, डिलिव्हरी असतात, अवघड शस्त्रक्रिया किंवा अवघड डिलिव्हरी त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो स्वभाव आहे मनमिळावू आहे। लोकांकडून जी अपेक्षा म्हणजे जे आपण म्हणतो की गोरगरिबांना जर काही एखाद्या वेळी काही पैसे वगैरे नसतील तर ते तसं त्यांना कन्सेशन पण देतात, हे मी जवळून बघितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते MD गायनेकोलॉजिस्ट आहे आणि त्यांचा हातखंडा ऑपरेशन आणि डिलिव्हरीमध्ये चांगला आहे। आपल्याला जी अवघड शस्त्रक्रिया वगैरे जे असतात आपल्याला नांदेडला पाठवावे लागतात, त्याची सोय आता ह्या नवीन हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेली आहे आणि त्याचा फायदा जनतेने घ्यावा असं मी जनतेला विनंती करतो। परत एकदा सगळ्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर लोकडे सरांना एकच विनंती करतो की एखादी वेळी जर गरीब पेशंट असेल तर त्यांना तुम्ही तर करताच, पण परत एकदा ज्यांना कन्सेशनमध्ये कसं देता येईल आणि कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याकडेच तुम्ही लक्ष द्याल अशी मी अपेक्षा करतो। ते परत सुप्रिटेंडेंट पण झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो की वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांचं प्रमोशन काल 3-4 महिन्यापूर्वीच त्यांना आज ॲडिशनल चार्ज मिळाला आहे, त्याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो आणि नक्कीच त्यांच्या सेवेचा फायदा वसमत जनता घेईल अशी मी अपेक्षा करून परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, आमच्या सोबत डॉक्टर साहेब आहेत। सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहेत जे वसमतकरांना तुम्ही सांगा आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे नांदेडला आहे सर, प्रथमतः मी सर्वांना सांगू इच्छितो की आपले हे हॉस्पिटल अगोदर मागच्या 5 वर्षापासून चालूच आहे आणि त्या ठिकाणी जवळपास आम्ही आता 4,500 ते 5,000च्या वर मातांची, गरोदर मातांची डिलिव्हरी, प्रसूती आणि सिझेरियन जर गरज पडली तर हे शस्त्रक्रिया अगोदरपासून केलेले आहेत। त्या ठिकाणी फक्त आपल्याला असं होतं की आपल्याला काही ठिकाणी लिमिटेशन्स येतात, जेव्हा स्वतःची जागा असते त्यावेळेस आपण कुठलेही रिस्क घेऊ शकतो, त्यांना सुविधा पण देऊ शकतो। ह्या सगळ्या सुविधा आम्ही एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी आता जे काय हाय रिस्क युनिट आम्ही इथे चालू केलेलं आहे, सर्जिकल ICU, आता कुठले जरी पेशंट सिरियस जरी असेल, ज्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ज्यांना झटके आलेले आहेत, ज्यांना ब्लिडिंग खूप होत आहे, प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे, PPH आहे, हे सगळे पेशंट आम्ही इथेच मॅनेज करण्याचा प्रयत्न करू।